मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 10 दिवसांच्या उपचारानंतर जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहोचले। गावात येताच महिलांनी त्यांना ओवाळलं आणि फटाके फोडून त्यांचं जंगी स्वागत केलं। मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते अंतरवाली सराटी गावाकडे रवाना झाले। जरांगेंच्या स्वागतासाठी याआधी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली होती। 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जरांगे 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत। संभाजीनगर शहरातून बाहेर पडताना केम्ब्रिज चौकात जरांगे पाटलांवर फुलं उधळून त्यांचा सत्कार करण्यात आला। तसंच जेसीबीवरून फुलं उधळत जरांगे समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या। इथल्या तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती। त्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेटही घेतली। अंतरवालीला जाताना चिते पिंपळगाव इथं मनोज जरांगेंचं स्वागत करण्यात आलं। यावेळी जरांगे यांची छोटेखानी कॉर्नर सभाही झाली। मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, आत्महत्या करू नका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं। परभणीत आमदार रत्नाकर गुट्टेंची गाडी मराठा बांधवांनी अडवली। गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे परभणी तालुक्यातील पडे गावात एका कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी जात होते, तेव्हा सकल मराठा समाजाच्या तरुणांनी गुट्टेंची गाडी अडवली। अखेर गुट्टेंना गावात प्रवेश न करताच निघून जावं लागलं। यवतमाळच्या मुडाणा गावात भाजप आमदार नामदेव ससाणेंना गावबंदी करण्यात आली। ससाणे हे भाजप बूथ प्रमुखांकडे गेले होते, तेव्हा मराठा गावबंदी असताना गावात आल्याबाबतचा जाब त्यांना विचारण्यात आला। अखेर 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आमदारांना गावातून परतवून लावण्यात आलं। जालन्यातील भोकरदनमध्ये 2 गटात राडा झालाय। नेत्यांना गावबंदी असलेले पोस्टर फाडल्यानं 2 गटात हाणामारी झाली। या हल्ल्यात 5 ते 6 जण जखमी झाले। भोकरदनच्या बोरगाव जहागीर इथं ही घटना घडली आहे। या घटनेची चौकशी सुरू असून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रकांत वाघमोडे हा तरुण बारामती प्रशासकीय भवनासमोर 4 दिवसांपासून आमरण उपोषण करतोय। त्याला गावागावातील धनगर समाजाचा पाठिंबा मिळतोय। दरम्यान महाराष्ट्रातील नेत्यांना बारामतीत येऊ देणार नाही असा आक्रमक इशारा यावेळी उपोषण स्थळावरून धनगर समाजानं दिला। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत शनिवारी शरद पवारांची प्रकृती बिघडली। त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ त्यांची तपासणी केली आणि विश्रांतीचा सल्ला दिला। आज सकाळी डॉक्टर रमेश भोईटे आणि डॉक्टर सनी शिंदे यांनी शरद पवारांची तपासणी केली। पवारांनी आजचे पुरंदर तालुक्यातील सासवड आणि बीर इथले कार्यक्रम त्यानंतर रद्द केले। शरद पवारांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसभर गर्दी केली। बारामतीच्या गोविंद बाग इथं शरद पवार आराम करत होते। डॉक्टरांच्या तपासणीनंतर पवार आपले तिथं आलेले नागरिक आणि कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली। मुंब्र्यातील शाखेचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार आहे। ठाकरे गट उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे। शाखा तोडल्या प्रकरणी आणि शाखा ठाकरे गटाची असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गट करणार आहे। पुरावे गोळा केल्यानंतर कायदेशीर बाजू तपासूनच ठाकरे गट उच्च न्यायालयात जाणार असल्याचं समजतंय। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीबाबत नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। फटाके फुटायला अजून वेळ आहे, काळजी करू नका, जनतेला न्याय मिळेल असा निर्णय घेणार असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलंय। सातत्याने फुटत असतात। आज आपण केवळ देवा काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी प्रभू रामांच्या अॅनिमेशनसह दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। श्रीराम हा मुद्दा भाजपने हायजॅक केलाय। मात्र मिलिंद देवरांच्या अॅनिमेशन नंतर दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा काँग्रेसऐवजी इतर पर्याय शोधतायत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मागील हंगामातील ऊसाचे 400 रुपये आणि यावर्षीच्या ऊसाला 3,500 रुपये मिळवून द्या, आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं थेट आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार प्रकाश आवाडे यांना दिलंय। राजू शेट्टींच्या आंदोलनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत असल्याचा आरोप आवाडे यांनी केला होता। त्याला शेट्टींनी हे प्रत्युत्तर दिलंय। वाशीमध्ये ऐन दिवाळी दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बोंबाबोंब परिषद भरवली। सोयाबीनला किमान 8,000 रुपये भाव मिळावा आणि पीक विम्याची अग्रिम रक्कम तातडीने मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सरकारच्या नावानं बोंबाबोंब केली। वारंवार सांगूनही गटारीचा खड्डा न बुजवल्यानं सोलापुरातल्या संतप्त ग्रामस्थानं दिवाळीची अंघोळ रस्त्यावरच्या खराब पाण्यात करत निषेध नोंदवला। बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावातली ही घटना आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संतापलेल्या गावकऱ्यानं
दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्यानं अंघोळ केली. पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना नदीत ऑक्सिजन 0% असल्याचं समोर आले. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. ऑक्सिजनची पातळी शून्यावर आल्यानं जलचर प्राण्यांसह नागरिकांचंही आरोग्य आता धोक्यात आलंय. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. विठोबाच्या मंदिराच्या आतील चौखांबी, सोळखांबी आणि रुक्मिणी मंदिरातील चौखांबी, सोळखांबी या झेंडू, गुलाब आणि हिरव्या पानांनी सजावण्यात आली आहे. बीडमधील भाविक हनुमंत पिंगळे यांनी लक्ष्मीपूजनानिमित्त ही सुंदर सजावट केली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील ज्योतिर्लिंगाला अलंकारांनी सजवण्यात आलंय. नागनाथ प्रभूंची पिंड अलंकारांनी सजून महापूजा करण्यात आली. सोन्याचा गोफ, लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, सोन्याचे डूल, सुवर्ण पिंपळ पान, मोत्यांचा हार तसंच इतर दागिन्यांनी नागनाथ प्रभूंची पिंडी सजवली गेली. दिवाळी निमित्तानं शिर्डीत साई भक्तांनी गर्दी केली. आकर्षक फुलांनी साई मंदिर सजवण्यात आलं. दरम्यान लक्ष्मीपूजनासाठी साई दर्शन रांग बंद ठेवण्यात आली. दुपारी 4:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत दर्शन रांग बंद होती. दिवाळीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. ऐतिहासिक काळाराम मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरतीनंतर देवांच्या मूर्तींना तेल उटणं लावून अभ्यंग स्नान घालण्यात आलं. पुरुष सुक्तची 16 आवर्तनं आणि श्री सुक्तचं 1 आवर्तन करून महापूजा झाली. यानंतर भाविकांना दर्शनासाठी दारं खुली झाली. साताऱ्यातील किल्ले सज्जनगडावर हजारो मशाली प्रज्वलित करून दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं सज्जनगड दुमदुमून गेला. पहाटच्या प्रहरीच हजारो मशाली प्रज्वलित झाल्या. त्यामुळे गड अक्षरशः उजळून गेला. महाराष्ट्रामध्ये मशाल महोत्सवाची चर्चा होते. आता हा किल्ले सज्जनगड मशाल महोत्सव आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या किल्ले सज्जनगडच्या परिसरात जेजुरीत उद्या सोमवती यात्रा निमित्त देवस्थानानं जय्यत तयारी केली आहे. राज्यभरातून लाखो भाविक उद्या गडावर येणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. तसंच जेजुरी पंढरपूर महामार्गावरील अवजड वाहतूक उद्या सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत इतर मार्गानं वळवण्यात आली आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. बंदी छोड दिनानिमित्त भाविकांनी पवित्र स्नान केलं. त्यानंतर दीप लावत प्रार्थना केली. सुवर्ण मंदिराला रोषणाईही करण्यात आली आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिरात दिवाळीनिमित्त विशेष आरती करण्यात आली आहे. आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं झालं. दर्शनासाठी भाविकांनी इथं मोठी गर्दी केली. तामिळनाडूच्या तिरुपती बालाजी मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली. लक्ष्मीपूजनानिमित्त भाविकांनी तिरुपती बालाजीची पूजा अर्चा केली. दर्शनासाठी भाविकांनी इथं देखील पहाटेपासून गर्दी केली होती. दिवाळीनिमित्त बद्रीनाथ आणि केदारनाथ धाम रंगीबेरंगी फुलांनी सजवलंय. 10 क्विंटलहून अधिक फुलांचा वापर करून दोन्ही मंदिरांना सजावट करण्यात आली. पांढऱ्या शुभ्र बर्फात फुलांनी सजवलेली मंदिरं अतिशय सुंदर दिसतात. अभ्यंगस्नान, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक पद्धतीनं औक्षण करत दिवाळी सणाला प्रारंभ झाला. रायगडमध्ये पारंपरिक पद्धतीने दिवाळीला सुरुवात झाली. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण दिवाळीचा आनंद लुटताना दिसतात. सिंधुदुर्गात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासूर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मालवणमध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत व्यसनमुक्ती, महिला सुरक्षेसह अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षी अनेक स्पर्धेमध्ये नरकासुरासोबत श्रीकृष्णाचं दर्शनही पाहायला मिळालं. गोव्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. राजधानी पणजीत नरकासुराच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. दिवाळीनिमित्त गोव्यात राक्षस नरकासुराचे पुतळे जाळण्याची परंपरा आहे.
असत्यावर सत्याचा विजय साजरा करण्यासाठी गोव्यात नरकासुराचे पुतळे जाळले जातात. मावळ तालुक्यात दिवाळीनिमित्तानं बैलगाडा छकडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 300 गाडा मालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. शेकडो बैलगाडा शौकीनांनी या स्पर्धेला हजेरी लावली. दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुण तरुणींनी मोठी गर्दी केली. मराठमोळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून तरुणांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईच्या कोळीवाडात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या कोळी पेहरावाची चांगली चर्चा रंगली. पालावरची दिवाळी या उपक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी कोळी पेहराव परिधान केला. भाजपच्या पालावरच्या दिवाळी उपक्रमाला सुरुवात झाली. कुलाब्यातील मोरया मंदिराजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी शहरी भागातील झोपडपट्टी, आदिवासी पाडे, बंजारा समाजातील तांडे आणि धनगर वस्तीच्या पालांवर साजरी केली जाते. मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं मुहूर्त ट्रेडिंग झालं. या मुहूर्तावर नवीन शेअर खरेदी करण्यात आले. गेल्या 5 दशकांची परंपरा मुंबई शेअर बाजारात जपण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते घंटा वाजवून मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झाली. या निमित्तानं व्यापाऱ्यांनी चोपडा पूजनही केलं. सह्याद्रीची उंची म्हणजे